आकाशवाणी मुंबई. श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला पूर्ण बहुमत मिळेल असा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा विश्वास. पुण्यात आयोजित भाजपाच्या महाअधिवेशनात महाविकास आघाडीवर टीकास्त्र. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून. या पार्श्वभूमीवर सरकारनं घेतली सर्वपक्षीय बैठक. कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी सरकार तयार असल्याची संसदीय कामकाज मंत्र्यांची ग्वाही. महिला आशियाई चषक T20 क्रिकेट स्पर्धेत भारताचा संयुक्त अरब अमिरातीवर 78 धावांनी विजय. आणि मुंबईसह राज्याच्या विविध भागात पावसाची जोरदार हजेरी. मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना 24 तासांसाठी रेड अलर्ट. मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला सतर्कतेचे आदेश. महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला पूर्ण बहुमत मिळेल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. ते आज पुण्यात भाजपाच्या महाअधिवेशनाच्या समारोप सत्रात बोलत होते. केंद्राकडून महाराष्ट्राला भरघोस निधी मिळाला. युती सरकारच्या काळात बरीच विकास कामं झाली. अनेक मोठे प्रकल्प राज्यात राबवले गेले असं शहा म्हणाले. फक्त भाजपाच महान भारत घडवू शकतो असं ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामुळे अयोध्येत राम मंदिर उभं राहिलं. त्यांनी देशातला दहशतवाद कमी केला असं सांगत त्यांनी महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांवर टीका केली. विरोधी पक्ष खोटा प्रचार करत असल्याचा आरोप शहा यांनी केला. लोकसभा निवडणुकीच्या वेळी विरोधी पक्षांनी राज्यघटना, महागाई आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत भाजपावर आरोप करत केलेला खोटा प्रचार पक्षनेते आणि कार्यकर्त्यांनी हा प्रचार खोडून काढायला हवा असं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अधिवेशनात मांडलं. मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याबाबत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी आपली मतं स्पष्ट करावीत असं ते म्हणाले. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, पंकजा मुंडे, आशिष शेलार, रावसाहेब दानवे यावेळी उपस्थित होते. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं आज दिल्लीत सर्वपक्षीय बैठक घेतली. सरकार कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी तयार असून संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत चालावं ही सरकार आणि विरोधक दोघांची जबाबदारी असल्याचं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना म्हटलं. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अर्जुन राम मेघवाल, JP नड्डा, चिराग पासवान, रामदास आठवले आणि काँग्रेस नेते जयराम रमेश, गौरव गोगोई, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, द्रमुक नेते TR बालू, तिरुची शिवा, आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह आणि AIMIMचे नेते असदुद्दीन ओवेसी या बैठकीला उपस्थित होते. उद्यापासून सुरू होणाऱ्या या अधिवेशनात अर्थमंत्री निर्मला सीतारामन मंगळवारी 2024-25 या वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प लोकसभेत सादर करतील. अधिवेशनादरम्यान सरकार 6 नवीन विधेयकं मांडण्याची शक्यता आहे. राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांच्या फुटीनंतर आमदार अपात्रतेबाबत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटानं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांवर येत्या मंगळवारी म्हणजेच 23 जुलैला सुनावणी होणार आहे. या संदर्भात झालेल्या मागच्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयानं राहुल नार्वेकर यांना संबंधित दस्तऐवज सादर करण्याचे निर्देश दिले होते. या सुनावणीत हे दस्तऐवज सादर केले जाण्याची शक्यता आहे. आमदार अपात्रतेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटानंही विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राज्यात आज गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. आपल्या जीवनाला दिशा देणाऱ्या आणि मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांना तसंच आध्यात्मिक गुरूंना वंदन करून आदरभाव व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो. भगवान बुद्धांनी ज्ञानप्राप्तीनंतर आजच्याच दिवशी आपला पहिला धर्मोपदेश दिला होता. त्यामुळे बुद्ध अनुयायी देखील आजच्या दिवशी विशेष बुद्धवंदना करतात. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. महिला आशियाई चषक T20 क्रिकेट स्पर्धेत आज भारतानं संयुक्त अरब अमिरातीवर 78 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित 20 षटकात 5 गडी गमावून 201 धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीत कौरनं 66 तर रिचा घोषनं 29 चेंडूत नाबाद 64 धावा केल्या. शेफाली वर्मानं 37 धावांचं योगदान दिलं.
भारताच्या धावसंख्येचा पाठलाग करताना संयुक्त अरब अमिरातीला निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून 123 धावाच करता आल्या. कविशा एगोडेगनं सर्वाधिक नाबाद 40 धावा केल्या. कर्णधार ईशा रोहित ओझानं 38 धावा केल्या. भारतातर्फे दीप्ती शर्मानं 2 तर रेणुका ठाकूर, तनुजा कंवर, ओझा वस्त्रकार आणि राघव यादव यांनी प्रत्येकी 1 बळी मिळवला. या विजयामुळे गुणतालिकेत 4 गुणांसह भारत अग्रस्थानी असून अ गटातला भारताचा शेवटचा सामना येत्या मंगळवारी नेपाळशी होणार आहे. स्वीडिश ओपन टेनिस स्पर्धेत ऑर्लॅन्डो लज आणि राफेल मातोस या जोडीनं पुरुष दुहेरीचं विजेतेपद पटकावलं. ब्राझीलच्या या जोडीनं फ्रान्सच्या ग्रेगोयर जॅक आणि मॅन्युअल गुइनार्ड या जोडीचा 7-5, 6-4 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. राज्याच्या विविध भागात पावसानं आज जोरदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं असून त्याच्या बातम्या आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी दिल्या आहेत. मुंबई आणि उपनगरात आज मुसळधार पावसानं अनेक ठिकाणी पाणी साचून वाहतूक कोंडी झाली. अंधेरी पूर्व आणि पश्चिम यांना जोडणारा अंधेरी सबवे तसंच दादरच्या हिंदमाता भागात पाणी साचलं होतं. मुंबई आणि उपनगरात गेल्या 48 तासांपासून अधूनमधून जोरदार पाऊस पडत आहे. येत्या काही दिवसात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. गेल्या 24 तासात मुंबईत 91 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. नवी मुंबईत दुपारी 3:30 वाजेपर्यंत 91 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सकाळी वाशी, नेरूळ, सानपाडा परिसरात साचलेलं पाणी आता ओसरलं असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे. बेलापूर इथं डोंगरावर अडकलेल्या 60हून अधिक पर्यटकांना नेरूळ MIDC इथं अडकलेल्या एका नागरिकाला सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. रायगड जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस कोसळत असून महाडमध्ये सावित्री आणि रोह्यात कुंडलिकेच्या पाण्यानं धोक्याची पातळी गाठली आहे. आंबा, गाढी, पाताळगंगा आणि जिल्ह्यातील अन्य नद्यांना पूर आले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. दुपारी 2च्या सुमाराला खेड तालुक्यात जगबुडी नदीनं धोका पातळी ओलांडली. लांज्यातली काजळी नदी धोका पातळीच्या जवळ आहे. राजापुरातली कोदवली आणि लांज्यातली मुचकुंदी या नद्या इशारा पातळीच्या वरून वाहत आहेत. यवतमाळ जिल्ह्यात संततधार पावसामुळे मारेगाव तालुक्यातला कोसारा सोईट मार्ग बंद झाला आहे. वर्धा नदीला पूर आल्यामुळे कोसारा सोईट पुलावरून 3 फूट उंच पाणी वाहत आहे. वणी तालुक्यातले शेलू खुर्द आणि शिवनी चिंचोली हे रस्तेही बंद आहेत. जिल्ह्यात 24 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असून यात 17 घरांचं अंशतः नुकसान झालं आहे. सरासरी पर्जन्यमान 43% एवढं झालं असून अनेक भागात शेती पाण्याखाली गेली आहे. गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे 31 राज्य महामार्गांवरची वाहतूक ठप्प झाली असून शेकडो गावांचा संपर्क तुटला आहे. गडचिरोली शहरात आज 198 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सखल भागात पाणी साचलं आहे. भामरागड जवळच्या पर्लकोटा नदीचा पूर ओसरू लागला असून गोसेखुर्द धरणातल्या पाण्याचा विसर्गही कमी होत आहे. पूरग्रस्त भागातल्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. देसाईगंज तालुक्यात कोंडाळा इथं तलावात मासे पकडायला गेलेल्या शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे. मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पुढच्या 24 तासांसाठी रेड अलर्ट दिला असून ठाणे आणि कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. राज्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, पोलीस, SDRF, स्थानिक स्वराज्य संस्थांनी सतर्क राहावं अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. हवामानशास्त्र विभागाकडून मिळणाऱ्या इशाऱ्यांची माहिती वेळोवेळी जनतेला द्यावी तसंच आपत्ती काळात सर्वतोपरी मदत करावी असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. केदारनाथ पायी मार्गावर दरड कोसळल्यामुळे 3 भाविकांचा मृत्यू झाला तर 5 भाविक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये जालना जिल्ह्यातल्या गोंदी इथल्या सुनील महादेव काळे यांचा समावेश आहे. जिल्ह्यातले आणखी 9 भाविक दुर्घटनाग्रस्त ठिकाणी असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन त्यांच्या संपर्कात असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. येत्या 2 दिवसात राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. किनारपट्टीवर या काळात सोसाट्याचे वारे वाहतील असा वेधशाळेचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला पूर्ण बहुमत मिळेल असा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना विश्वास. पुण्यात आयोजित भाजपाच्या महाअधिवेशनात महाविकास आघाडीवर टीकास्त्र. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून. या पार्श्वभूमीवर सरकारनं घेतलेली सर्वपक्षीय बैठक. कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी सरकार तयार असल्याची संसदीय कामकाज मंत्र्यांची ग्वाही.
महिला आशियाई चषक T20 क्रिकेट स्पर्धेत भारताचा संयुक्त अरब अमिरातीवर 78 धावांनी विजय आणि मुंबईसह राज्याच्या विविध भागात पावसाची जोरदार हजेरी. मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना 24 तासांसाठी रेड अलर्ट. मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला सतर्कतेचे आदेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.